नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय, फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं। या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल। दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल, गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती, अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते। आता अशाच पद्धतीचं सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखांपैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार। पुढे आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं, यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल। कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचे, बहिणींना सुद्धा सांगायचे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रूटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे। त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली। जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिलाय, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल। तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार। आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत। ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील। हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल। जे त्यांनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये 2100 रुपये देतो म्हटले तर ते त्यांनी शब्द पाळला नाही। त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये खूप अपात्र आहे, मग ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेसच त्यांनी पात्र अपात्र का ठरवले नाही? असं लाडक्या बहिणीची गद्दारी व्हायला लागली। आता पुढे दुसरी निवडणूक आहे तेव्हा पण असं केलं तर आम्ही कसं काय निवडून आणणार लाडक्या भावाला? माणसां बाई त्यांना तर फरक समजायला पाहिजे ना की बायांच्यांनी तुम्ही निवडून आले, महिलांच्यांनी माणसांच्यांनी निवडून आले का? लाडक्या बहिणींना जेव्हा निवडून आणलं तेव्हाच तुम्ही पुढे आले ना आमच्याच्यांनी। तुमचं काम काय? 2100 नाही तर आम्हाला 1500 दर महिन्यात तुम्ही बरोबर पाठवा। एका घरात 3 जणी बाय, सास, सुना, जावा ज्याचं आहे तुम्ही त्याला द्या ना पैसे। एका घरात 3 जणी तुम्ही तिघींना पण द्या, एकाच्या घरात चालला 2 जणी काय खात्यान? ते तर आम्हाला विचार करणं पडेल ना। आमच्या जावाला पैसे चालले, आम्हाला नाही यायला लागले। पहिले तुम्ही असं म्हणायचं असतं ना फॉर्म भरायच्या वेळेस की नाही तुम्ही 3 जणी आहे, तुम्हाला एकालाच भेटणार आहे पैसे, तिघीला नाही मिळणार आहे हे पैसे। तर आम्ही फॉर्म भरूनच नसते दिले ना, एकच जणांनी दिले असते ना। तर आता आमच्या घरात हे वाद व्हायला लागला, मला पैसे आले तुला नाही आले, तुला नाही आले, ते तर आमच्यात भांडणं लागायला ना। हे कोणी लावले? लाडक्या भावाने भांडणं लावले, आम्ही लावले का? घरातल्या घरात भांडणं नाही। तर लाडक्या भावाचं काम काय? महिन्याला बरोबर तुम्ही 1500 रुपये पाठवा, महिना झाल्याच्या नंतर दुसऱ्या महिन्यात 1500 पाठवाय। त्यात पण आता गाडी आहे का, मोटर आहे का, सायकल आहे का? आमच्या घरात नादारण सायकल पण नाही। आम्ही आता लोकांकडून पैसे काढलेले आहे, आम्हाला विचार पडला की आम्ही ते कसे देऊ? लाडका भाऊ पाठवीन तेव्हा देऊ, आता ह्या महिन्याचे त्या महिन्याला। तोपर्यंत आमच्या इथं कर्जदार, आमच्या खाण्यापिण्याचे वांदे, आमच्या लेकरांच्या शिक्षणाचे वांदे व्हायला लागले। पुस्तकं आणा, वह्या आणा, हे आणा। लाडक्या भावाने पहिले आश्वासन देऊन दिलं आम्हाला की आम्ही 2100 रुपये तुम्हाला पाठवू। भाऊ आता सगळं विसरलेलं आहे ना। पहिल्या वेळेस आम्हाला जसं असं फॉर्म भरायला आलं, मी अंगणवाडी सेविका आहे, की तुम्हाला आम्ही मोबदला देऊ, इतके फॉर्म भरले पण त्याचा एक खडकू पण दिला नाही सरकारनं आम्हाला। म्हणजे आम्ही दुसऱ्याचा लाभ केला पण सरकारनं आमचा काही विचार केलेला नाही।